नाही तुमचे नाही आमचे, सद्गुरू हे साऱ्यांचे. चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमामांचे. नमस्कार. अनुभव बाळूमामांचे या सदरामध्ये आज आपण गडिंग्लज तालुक्यामधील भडगाव गावामध्ये आलेलो आहोत. आणि भडगाव हे गाव एवढं महत्त्वपूर्ण आहे की साक्षात बाळूमामाने भडगाव हे माझे माहेरघर आहे असं प्रत्येक भडगावच्या भक्तांना सांगितलेलं आहे. आणि त्या गावामध्ये आम्ही दानाप्पा कल्लाप्पा कोणकेरी सावकार हे बाळूमामांच्या सानिध्यात जवळजवळ 25-30 वर्ष त्यांचा सहवास मामांच्या बरोबर होता. आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव वीराप्पा सावकर आणि कल्लाप्पा सावकर हे दोन त्यांचे चिरंजीव. आणि ते आता हयात नसून कल्लाप्पांच्या सौ केंपव्वा ह्या मावशी आज हयात आहेत. त्यांनी बाळूमामांची अखंडपणे 25-30 वर्षी सेवा केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळूमामा ज्या ज्या गावात जायचे त्या गावात प्रत्येक फक्त एकाच घरचं अन्न मामा जेवत होते. आणि आपलं आज भाग्य एवढं आहे की त्या मावशींच्या हातचंच मामा जेवत होते. आणि आज आपण त्यांचे जे काही अनुभव असतील ते प्रत्यक्ष त्यांनाच विचारूया. आणि त्यांच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा मामांचा आशीर्वाद समजून आपण आता ह्या सराला सुरुवात करूया. बाळूमामांच्या नावानं चांगलं. मावशी तुमचं नाव काय? केंपूबाई कल्लाप्पा कोणकेरी. जे मामांना कसली आवड वगैरे काय? ಮತ್ತೆ ಅವಡ ಸುತ್ತವ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅವಡಸ್ತಾರೆ ಕೇಳಿಪ್ಪ ರೊಟ್ಟಿ ಕಾಯಿಪಲ್ಲೆ ಇಷ್ಟ ಮತ್ತೇನು ಅನ್ನ ಇಟ್ಟ ಒಂದು ರೊಟ್ಟಿ ತಿಂದಂದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ನನ್ನ ಹೊಂತೀರಿ. मग मामांची जेव्हा समाधी झाली त्यावेळा तुम्ही तिकडे गेलात काय? समाधीच्या अगोदर असे मन ಕೊಡೋಕಾದ್ರು ಹೋಗಿರಿ. ಹಾಂ मग ते सांगायचं. ಏನೋ ಅಲ್ಲಿ ಬಾರ ಏಕಕ್ಕವ್ರ ತೀರ್ಕೊಂಡಿರೋ ಶ್ರಾವಣದಾಗ ಇಲ್ಲಿ ಕನಿಷ್ನಾಗ ಬಂದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನಿಂತ್ರೆ अरे बापरे ते ನಿಮ್ಮ ಪೂಜೆ ಮರಿಬೇಡ ಅಮ್ಮಂಗಳು ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಬಂದು ಹೇಳಿ ನಾ ಹುಡುಗರು ಕರ್ಕೊಂಡು पहिल्यांदा ಹೇಳೋದು ಯಾರು नेमकं ಯಾನಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಶ್ರಾವಣದಾಗ ಕುರಿಗಳ ತರಾಕ್ ತೆಳಕ್ ನಿಂಗಾಪುರಕ್ಕೆ ಇದ್ರಲ್ಲ ಇರಪ್ಪಸ ನಾವು ಪಂಡರ್ಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೇವೆ. ಪಂಡರ್ಪುರದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ಅವ್ರಿಗೆ ಅಗದಿ ಊಟ ಹೋಗಕ್ಕೆ शेवटच्या ಊಟ ಹೋಗಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅವ್ರು ಸಾಯ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಏನು ಗೊತ್ತಾ? ಒಂದು ಕುರಿ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು 4 ಕಿಲೋ ಬೇಳೆ ಹಾಕಿ ಹೋಳ್ಗಿನ ತಂಗಿಯೋ ಸಾಕಾರ ತಮ್ಮಗೌಡ ನೋವು ಮಂಜಿನ ಹೊತ್ತು ಕೊಡ್ತೇಳೆ. ಕುರಿ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಹೋಳ್ಗೆ ಮಾಡಿಸೀನಿ, ಒಮ್ಮೆಲ್ಲ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅಡುಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. ಮಾಡಿಸಿ ಇನ್ನು 4ನೇ ದಿವಸ ಬರ್ಬೇಕಂತೇಳಿ ಬರಕೈತಿ. ಬಡ್ಗಾವ್ ಕಡೆ ಬರ್ಬೇಕಂತ ಹಾಗಾಗದೆ ಅವರು ಊಟದಾಗಿತ್ತು. ಪುಂಡಿ ಪಲ್ಯ ಮಾಡಿ ಭಗವಂತ ನಾವು ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದ ಅಡುಗೆಯಾಗಿ ಬಳ್ಳೆ ಇಟ್ಟು ಪುಂಡಿ ಪಲ್ಯ ಈ ಪಲ್ಯ ಭಾಳ ಚಲೋ ಆಗೈತೆ. ಕರೆ ನಂಗೆ ಊಟ ಎಲ್ಲ ಇನ್ನು ಹೊಸ ಅಡ್ಯಾದ ಆಗಕ್ಕೆ ಬೇಕಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ जरा काय कळालं नाही. खत्री म्हटलं तर जणू व्हायला पाहिजे. ಇಟ್ಟು ಪಲ್ಯ ತಿಂದರು. ಹೋಳಿಗೆ ಮಾಡೀನಿ, ಅದನ್ನು ಕಟ್ಟಿನ ಸಾರು ಮಾಡೀನಿ. ಮತ್ತು ಗುಲ್ಗಾಟಿ ಬ್ಯಾವ್ ಅಪ್ಪ ಸಾವ್ಕಾರ ಅಂತ ಬಂದೈತಿ. ಮರ್ದಿನ ಹರಿವತ್ತು ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಊಟ ಕುಂತಿತ್ತು. ಮತ್ತು ನಾ ತಂಬೂದು ಹಂತೇಳಿ ಗಂಟಿನ ಹಂತೇಳಿ ಏನು ತರಕ್ಕೆ ಹೋಯ್ತಿ. ಅದ ಒಂದು ಕೇಳ್ರಿ ಮಾಮ ಈ ಸಾರು ಯಾರು ಮಾಡಿದ್ರು? ಏನು 2 ಕೊಡ ಸಾರು ಮಾಡೀನಿ ಪೈಲ ದಿನ ನಮ್ಮ ಸಾರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಆಯೇನಿ ಅದು ಮಾಡೈತಿ ನೋಡತ್ರಿ. ಆ ಗುಲ್ಗಾಟಿ ಸಾವ್ಕಾರ ತೋರಿಸಿ ಭಾಳ ಚಲೋ ಆಗೈತ್ರಿ. ಇಂಥ ಸಾರನ್ನ ಎಂದೂ ಉಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ತಾವು ಒಂದು ವಾಟಕ ಸಾರು ಕೊಡಿದ್ರು. ಅಯ್ಯೋ ಆ ಗುಲ್ಗಂದಿ ಸಾವ್ಕಾರ ಏನದು ಇಂಥ ಸಾರನ್ನ ಎದ್ದು ಈ ಕಡೆ ಏನು ಮಾಡ್ತಾವೆ ತೆಳಗಡೆ ಎಷ್ಟು ಬೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಹುಗ್ಗಿ ಹಾಕಿದಂದ್ರೆ ಆತು ಅದಾಗ ಹೇಳಕತ್ರ ಈ ಕಡೆ ಅಡಿಗೆ ಬರ್ತವೆ ಅಂದರು. ಅದು ನೆನೆಸ್ಯಾವ ಅಪ್ಪ ಸಾವ್ಕಾರ ಸಾರು ಊಟ ಮಾಡಿ ನೆನೆಸಿದ. ಇವರು ಒಂದು ವಾಟಕ ಸಾರು ಕೊಡಿದ್ರು. ಒಂದು ಪಲ್ಯ ತಿಂದರು ಇಟ್ಟ आता आली ಹಿಂದಿನ ನೀವು ಬಂದ್ರಿ ಅದ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಬಂದು शेवटचं ते त्यांचं ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ರು ಈ ರಥ ಸಾವ್ಕಾರ್ಗ ಮೊಸರ ದೊಡ್ಡಪ್ಪಗ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮೋರ್ಯಾಗ ಬಾ ಅಂತ ಹೇಳತ್ತ.
ಬಂದು ಹೇಳೋಣ ಇವ್ರ ಅಪ್ಪಗಳ ಲಕ್ಷ್ಮ ಮೌರ್ಯ ಮುಸಳೆ ಸಾವುಕಾರನ ಕಾಗಿ ತಗೊಂಡು ತೆಳಗಡೆ ಕರೆಯಪ್ಪ ते निघापूरला होते यांना निरोप द्या म्हणे मग ते तिकडे त्यांना बोलवायला गेले मग ही गाडी घेऊन गेली मग तिथनं बोलवून घेऊन त्यांना आदमापूरला घेऊन आले मग ते मरगोळच्या देवळातच राहिले शेवटपर्यंत ಮತ್ತು ಹೋಗು ಹೇಳಿದಾಗ ತೋರಿಸಿ ಇದು ನಂದು ಜಾಗ ತೋರಿಸಿ देऊळ इथं बांधताना त्या गाडीचं जाताना हा हे मंदिर जिथं आहे ती जागा दाखवले आणि हिथंच माझी जागा म्हणून त्याला सांगून गेले मग नंतर ते इनामदाराने त्यांना मग ते असतानाच इनामदारांना पण सांगितलेले 2 ಎಕರೆ ಜಾಗ ಇವ್ರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಟ್ರು ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ದಾರ म्हणजे मगाशी मावशीने जे सांगितलं की बाबा मावशीने पंढरपूरला गेलते येताना बळवंतचं दर्शन घ्यायला निंगापूरला गेले आणि तिथं 3 दिवस राहून त्यांना पोळ्या बेळ्या सगळं म्हणजे खायला करून घातले त्यानंतर पोळ्या वगैरे काही खाल्ले खाल्ले नाही पण सगळं स्वयंपाक तयार केला पण मामाने भाजी आणि सार ते मागून घेतली. भाजी तेवढं खाल्ले आणि आमटी तेवढं पहिले आमटी गोड केले कोण विचारले? हे सगळं आयुष्यभर यांच्या हातनं खाल्ले होते त्यामुळे ते आमटी पिले असं कुठं या भागात करत नाही त्यांनी हे केले म्हटले त्याच्यानंतर मग ते शेवटचं आत्मापूर ತಂದು ಬಡ್ಕು ಹಾಜಿರ್ಲ मग ह्यांना निरोप पाठवले की सावकारांना वगैरे पावलून पाठवा इकडे म्हणून मग यांनी येऊन लक्ष्मण मोरे हे मुसळेकर वगैरे सगळे जाऊन आणण्यासाठी ಇವ್ರ ಅಪ್ಪಗಳಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ರು ಎಲ್ಲ ಮಂದಿನ ಕುರಿ ಸಂಭಾಳಿಸ್ಕೊಂಡ್ ಬರೋದು ನಿನ್ ಕಡೆ ಇವ್ರ ಅಪ್ಪಗಳನ್ನ ಹಚ್ಕೊಟ್ರಿ ನಿಂಗಪ್ಪ ಕುರಿನ जबाबदारीनं आणणारी व्यक्ती एकच म्हणून आमच्या वडिलांना तिकडे पाठवले म्हणजे लिंगापुरातनं आदमापूरला बकरी घेण्यासाठी त्यांनी गाडीनं आले कार ನಡ್ಕೋತ ಕುರಿಗಳೆಲ್ಲ ಹೆಂಗ್ ತರು आला अज्ज ಹೆಂಗ್ ಬಂದ್ರ ಅಜ್ಜ ಗಾಡಿಲೆ ಬಂದ್ರ अँबॅसेडर मध्येच बसून ಇವ್ರ वडील ಅಪ್ಪ बाजूला ಲಕ್ಷ್ಮ होते ಮೌರ್ಯ ತಗೊಂಡ್ लक्ष्मण ಕರ್ಕೊಂಡ್ मोरे आमच्या वडील ಬಂದ घेऊन आले आणि त्याच्यात पाठोपाठ मग ते ह्याला अनेक आमच्या पण वडील- कारण आहे तेव्हा म्हणजे ते आदमापूरला होते हिरापतजा त्यांना शेवटचं बाळूमा निधन झाल्यावर त्यांना त्यांचा चेहरा मिळाला नसता त्या मला काय सांगा आता पहिल्यापासून ह्या मावशीने मगाशी सांगितलं ते जरा मला सविस्तर मराठीत सांगा म्हणजे सगळ्यांना पण तेच कळ आता आता ह्याने काय सांगितले त्यांनी पंढरपूरला दर्शनाला गेले होते मग तेव्हा बाळूमा निंगापूरकडे होते मग तिकडे पंढरपूर संपवून त्यांनी निंगापूरला गेले तिथं 3 दिवस राहिले दर्शन घेतले मग ते झोपूनच होते जरा असे आजारी तिथं पण होतेच तर ह्यांना काय ते लक्षात द्यावं का म्हणजे झोपलेत म्हणल्यानंतर काय ते काहीतरी त्यांना होईल असं काय कल्पना नाही मग तिथले मग पण ते जे असं तसं तिथली पण खूप मोठे मोठे सगळे शेतकरी आणि सावकार लोक आहेत मग त्यांनी पण सगळी व्यवस्था करणार मग तेव्हा यांनी पोळ्या वगैरे केले ते लोकांना सगळं घातलं तर खूप आवडायचं ते आंबाड्याची भाजी आणि ते आमटी याची ते पोळी करते त्याचं मग ते भाजी तेवढं बोटानं भाजी तेवढं खाल्ली आणि ते आमटी तेवढं पिले त्याच्यानंतर तिकडं सगळं झालं त्याच्यानंतर ह्याने परत यायला लागले परत आल्यावर काय म्हटले की ह्या 3 चौघांना उषा पटलांना विराट कोणकेरींना आणि लक्ष्मण मोऱ्यांना हे वगैरे सगळ्यांना पुस्तक पाठवा मग पाठवताना काय म्हटले इरापजांना तेवढं तू इथंच थांबायचं आणि तुझ्या जबाबदारीवरती हे बकरी सगळं चालवत परत आदमापूरकडे यायचं मी आदमापूरला जाणार तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना कारमध्ये ते काय कारमध्ये फिरत होते पण तब्येत बरी नसल्यामुळे कारमध्ये त्यांना आदमापूरला आणले त्याच्यानंतर तिथे थांबले मग थांबल्यावर महिमा बाळूमाची सांगायचे म्हणजे काय तिथे गेले तिथं पण मरगोळच्या देवळात ते खूप दिवस होते खरं एवढं वर्ष आता सेवा केलेली 3-4 त्यांची जे एकदम जवळची भक्त होती ती अजून निंगापूरला होते त्यांची बकरी येणार होती मग त्याच्यानंतर मध्ये ते बाळूमांचं प्राण गेले मग खरं तेव्हा मग समाधी चालू झाली त्यानंतर घातले मग मीठ घालायला लागले भंडारा घालायला लागले त्यांना मोजवत आणले मग सांगायचं याच्यात गोष्ट काय मग तेव्हा ह्याची बकरी अजून मागं होती त्यांना चेहरा देखील मिळाला नसता तर फक्त एखाद पोती मीठ आणि एखाद पोती भंडारा कमी पडला ते आणायला जीप निंगापूर हिला गेली निप्पाणीला मग ते घेऊन परत येऊपर्यंत ते पोहोचले म्हणजे शेवटला चेहरा बघितल्यावर नाहीतर एक पोती भंडारा नाही तर एक पोती मीठ नसलं असतं तरी करता आलं असतं ते थांबवलं ಅದು ಮತ್ತೆ ಭೀಮ ಅಂತ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಇವ್ರಟ್ಟ ಹೆಂಗೆ ಮುಂದೆ ಬೈದಾರ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಭಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ ಇವ್ರು ಮುಂದೆ ಬರೋದು ಕಾಟ ಕಿವ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಹೇಳ್ದೇನಿಲ್ಲ ಅಟ್ಟ ಅವ್ರನ್ನ ಕುಡ್ಸ್ಕೊಂಡು ಕಾರ್ದಾಗ ಬಂದರು ಉಪ್ಪು ತೋಟೆ ಬಿದ್ದೈತಿ 21 ಕಿಲೋ ಉಪ್ಪು ಎಷ್ಟೋ भंडार कमी पडलेलं त्यामुळे ते गेल्यामुळे ರೊಕ್ಕ ಬಿದ್ದಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮ್ಯಾಗ ಅದು ಉಪ್ಪು ಕಡಿಮೆ ಬರೋಣ ತರಕ್ಕೆ ಹೋದ್ರು ಉಪ್ಪು ಬತ್ತು ಅವ್ರು ಬಂದು ನಿಂತರು ಉಪ್ಪು ಹಾಕಿರು ಭಂಡಾರ ಹಾಕಿರು ಮುಚ್ಚಿಬಿಟ್ರು ಮತ್ತು ಅದು ನಾವು ಪಟ್ಟಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಅದು समाधिक सूचर म्हणजे आपले अजून भक्त येणार आहेत आणि त्यांना शेवटचं दर्शन व्हावं त्यासाठी मामाने बरोबर ते कमी पडलं ते
का ते मिळालं नसतं तरी करता आलं चालतं. असतं खरं ते येऊपर्यंत मीठ आणि भंडारा येऊपर्यंत एकच पोते असं त्यासाठी यांच्या थांबवलंच आपल्या लोकांच्या एकदम भक्तासाठी भक्तासाठी म्हणजे फक्त म्हणजे हा त्यांचे प्रवास- भाव बघून देव पळत येतो. पळत. बळवमा तिथून इथपर्यंतचा प्रवास ಅವ್ರು ನಾವು ಸಾರಿಗೆ 2 ದಿನ 3 ದಿನಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ನಾವು ಈಗ ನಾವು ಸಾಯೋದು 2 ದಿನ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ಸೌತಿ ಬೀಗಿನ ಪಾಯಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೇನು ಹೋಗಕ್ಕಿಲ್ಲ ದಿನ ನೋಡು ಹುಡುಗ ಹತ್ತಿಗೆ ಐತೆ ನಿಂತೀನಿ ಬಡಗಾಯಿ ಅವ್ರು ಯಾರು ಹೋಗ್ತಾರ ತಡ್ನಿ ಇದಕ್ಕೆ ಹದ್ಮಪ್ಪರ್ಕ ಹಾಲು ತಾತ 5 ಕೆದ್ದು ಹಿಂಡ್ತೀನಿ ಹಿಂಗೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಿಂತೀನಿ ನೋಡ್ರಿ ರಸ್ತಾಗ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಜ್ಜಾಗ ಹಾಲು ಕೊಡಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಹಚ್ಚಿ ಕೊಡ್ತೀನಿ मामा आजारी होते शेवटच्या घटकेला 4 दिवस अगोदर बडगावला आणि कने यांच्या हातनं खात होते बरोबर. त्यामुळं ते ह्याचे पॉईस हा. आणि दूध हा. कोण आत्मापूरला नेणाऱ्यांच्या हातनं ह्यांनी पोचवत एवढं भाग्य आहे. ಮತ್ತು ಆ ಪಾಯಸ ಮಾಡೀನಿ ನಾಳೆ ನಡೆದು ತಿರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿನಿಲ್ಲ ಅಯ್ಯ ನಂಗೆ ಏನು ತಂದು ಕೊಡಕ್ಕಂದ್ರು ಸೌತಿ ಬೀಗಿನ ಪಾಯಸ ತಂದೆ ನೋಡಿ ಅದ ಒಂದು ವಾಟ್ಕ ಪಾಯಸ ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ಬೇಕು ನೋಡಪ್ಪ छी, छी. शेवटचं खाल्लं ह्याच्यातनं त्याने जेवण आले हे काय तरी आणली असणार माहित असणार हा. म्हणून आजी काय आणलीस मला दे म्हटले कधी? हा, शेवटच्या शेवटच्या दिवशी. धडकीला हा. आणि ते या तर सौती बीज. काकडीचे पैसे बियांचं पायसं. आणि ते मागून घेऊन ಮಾಡ್ತೀನಿ त्यांची परिस्थिती नव्हतं तेवढं खाण्याची परंतु मागून घेऊन ते पैसे त्यांनी खाले अरे बापरे. ಚಾಂಗಿ ಪಾಯಸ ಮಾಡಿದ ಅವ್ರ ಕೈಗೆ म्हणजे मामाच्या समाधीच्या अगोदर म्हणजे मावशी गेल्या हा, एकच दिवस. एकच दिवस गेल्या आणि गेल्यानंतर त्यांनी मागून घेऊन म्हणजे जे काय काय आणले असेल विचारून त्यांनी आणलेलं ते मागून घेऊन पिले आणि त्याला माहितच होते हे आले तर तसं येणार नाही काहीतरी ಹೇಳಿ ನೋಡ್ತಯ್ಯ आई ಏನ್ ತಂದಿ ನಂಗೆ विचारले हा. आई काय आणलीस? काय आणलीस ते म्हणून. ಸೌತಿ ಬೀಜ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಸೌತಿ ಕಾಯಿ ಬೀಜ ಅವು ಶಾವಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ ಅಂತ ಸೌತಿ ಬೀಜ ಮನ್ಯಾಗ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾವು ಗೊತ್ತೈತಿ चालते ಅವ್ರು ಒಮ್ಮೆ ನನಗೆ ದಯ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಒಳಬ್ರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಕಮ್ಮತ್ಮುರ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದು ಕುರಿ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಒಳಗೆ ಇವ್ರನ್ನ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಜ್ಜಗಳು ಗುರುತ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಹೆಬ್ಬಾಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೊಂದು ವಸ್ತಿ ನೀರು ಅಡುಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಒಳಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಕಮ್ಮತ್ಮುರ್ಗೆ ಬಂದ್ರು ಕಮ್ಮತ್ಮುರ್ಗೆ ಹೋಗೋಣ ಅಡುಗೆ ನಾನೇ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದ ಉಂಡ್ರು ಊಟ ಮಾಡ್ರು ಬರು ಹೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಾಗ ಹೇಳಿ ಈ ಬಾಳಿಕಾಯಿ ಹೆಂಗೆ ತಿಂಗ್ರಾಚೈತ ಎತ್ತರ್ಲೆ ವಾಗಸತ್ತೆ ನನಗೆ 5 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ರು बर ಇದನ್ನು ಕುಬ್ಸಕ್ಕೆ ತೊಟ್ಟು ಹರಿಯತ್ತ ಹೇಳಿ ಮತ್ತು ಕಳ್ಸಾಕೆ ಬಂದ್ರು ನೋಡಿಪ್ಪ ಎಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಆ ಮನೆ ಅಲ್ಲಿ ಐತೆ ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ತಕ್ಕ ರೋಡ್ ತಕ್ಕ ನಾನು ಕಳ್ಸಾಕೆ ಬಂದ್ರು ಕಾರ್ದಾಗ ಕೂತಿದ್ವಿ ನಾವು ತವ್ರ ಮನೆಯವ್ರ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಗಳ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಡೊಂಗೆ ಹೇಳಿ ನೋಡಿ ಕುಬ್ಸಕ್ಕೆ ತೊಟ್ಟು ಹರಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿರ ಅದೊಂದು ಚೂಕ್ ಮಾಡಿ म्हणजे त्याचा सारांश काय सांगतो हा. कमतनूर मग गेट म्हणून संकेश्वर जवळ हा. तळ होती बकरीची तळ होती हा. मग आजी कसं आजीचे दोघं भावांना घेऊन दर्शनासाठी गेले जाताना जेवण पण करून घेऊन गेले बरं. मग जेवण वाटले जेवले हा. मग त्यावेळी त्यांनी काय केलेलं 5 रुपये त्यांना दिले होते बरं. आणि काय म्हणतात त्याच्यातून खुपसा घे हा. म्हणजे ब्लाऊज पीस हा, पाहिजे आणि त्यांनी पाच आणि चंद्र. तू ते 50 ब्लाऊज पीस घेऊन शिवून घालून फाडूपर्यंत ते वापर वापर, बरं. म्हणजे का त्यांना 3 मुलीच होते बरं. मुलगा नव्हता हा. म्हणजे हे तेवढं कर तुला मुलगा होईल आज- असं त्यांनी वरदान दिले होते बर मग त्यांनी काय केले ते 5 रुपये घेतले हा. आणि स्वतः ते तळापासून गाडी जिथं होती पण सोडायला आले बाळूमा स्वतः सोडायला सोडायला आले बरं. सोडायला आले तेव्हा काय सांगितले बरं. आठवणीनं ते घे आणि करून घ्या ब्लाऊज म्हटले बर बर बर. ह्यांनी काय केले आल्यावर आजोबांना सांगितले हा. असं असं पैसे दे. मग आजोबांनी काय केलं की त्यांनी पैसे दिले आणि त्याचं कशाला हा. मी तुला दुसरं पैसे देतो ते अरे घे बाबा. आणि तू ब्लाऊज शिवून घे आणि ते बळमाचे पैसे तसंच ठेवूया अरे. मग त्या पैशात ब्लाऊज पण घेतले नाहीत हा. आणि ते पैसे पण नंतर कालांतरानं 5 रुपये कुठे गेलं काय कळलं. माहित नाही मग त्यांना काय मुलगा तरी झाला. 3 मुलीच नाही अरे बापरे. मामाचा शब्द बरोबर. खूप आवडला नाही. म्हणजे माणूस ಅವ್ರ ವಚನ ಮೀರಿಲ್ಲ ಯಪ್ಪನ ಬರೋಬ್ಬರ. ಅವ್ರ ಪಟ್ಟದ ಕೋಸ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಬರೋಬ್ಬರ. ಅವ್ರ ವಚನ ಮೀರಿ ಅದು ಪೈಲ ಅದು ಗಂಡು ಕೋಸಿತ್ತು ಹೋತ್ पहिलं त्यांनी प्रेग्नेंट होते तेव्हा ते हे झालं फेल झालं बरोबर म्हणून आशीर्वाद म्हणून मामाने 5 रुपये दिले हो. आणि ते ब्लाऊज करून हे वापरा म्हणून म्हणजे त्याने 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 दिलेलं पैसे काय वापरायचं हा. पैसे असं- तसंच ठेवूया हा. आणि आपण नवीन दुसरं म्हणजे घेऊया श्रद्धा होती मामांच्यावर मग त्याच्याऐवजी आपण ते देवाला ठेवूया आणि बाकीचं ऍसेट करूया म्हणून त्यांनी हे केलं हा. तेच ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರನ್ನ ಹೋಗಕ್ಕಿರ್ಲತ್ತೇನ हा. ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಸಾವುಕಾರ ಬಂದಿದ್ದ हा.
ಮತ್ತು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ, ಏನೇನೋ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದ ಇಟ್ಟ ಭಂಡಾರ ಕೊಟ್ರಂತ. ಸಾವುಕಾರ ನೀವು ಭಂಡಾರ ಅಂದ್ರೆ ಏನು ತಿಳಿದಿ, ನೀವು ಉಚ್ಚಿ ಹೋದ್ 7 ಗುಡ್ದ 3 ಸರ್ತಿ ಸರ್ಕ್ ಹೋಗಿ ಬರ್ತೈತೆ ಅದಂತೆ. म्हणजे काय ನಮ್ಮ ಹೊಸರ ಹೇಳಿರೋ ಅವ್ನ ಮನುಷ್ಯನಾಗ ಏನು ಬಂದೈತೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಾ, ಎಂಥ ಭಂಡಾರಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ. ನಾನು त्याची भावना ನೀ ಲೈವ್ ಮಾಡಿ 7 ಗುಡ್ದ 3 ಸರ್ತಿ ಸರ್ಕ್ ಹೋಗಿ ಬರ್ತೈತೆ. म्हणजे ತಪ್ಪಾಗ್ತದೆ. मामाने एकदा आमच्या समोरच पाया पडायला आले होते, येऊन बसले. दिल्यानंतर त्यांनी भंडारा कोण एक हा कोण व्यक्ती आली की? व्यक्ती आले होते, बरं. भंडारा दिले. हा. परंतु त्यांना काय क्षुल्लक भंडाराचं काय किंमत समजली. मामा त्यांची भाव समजले. बरं त्याला म्हटले तू भंडारा म्हणून काय समजलास, बरं तू एकदा लघवी करूपर्यंत म्हणजे 3 वेळा स्वर्गात जाऊन येतो. ಹೇಳಿ ನೋಡಪ್ಪ ನಮ್ಮ ಹೊಸರ ತಪ್ಪಾತ ಗರ್ಗಲ್ಲ ಬಡ್ಕೊತ. ते चूक झाली म्हणते नाही. त्यावेळी त्या भंडाराचं किंमत किंमत समजली. मामाने सांगितली. म्हणजे मामा सांगत होते भंडारा समुद्र मंथनातून जन्मलेला आहे. बरोबर. तेवढं त्या भंडाराचं पवित्र आहे, तेवढं त्यांचं हे आहे. आमच्या घरात हे सांगतो, आमच्या ह्याना घरातल्याना मामाना असतेवेळी त्यांच्या हातानं भंडारा दिलेला आहे. अरे वा. आणि तेच वाढवत वाढवत वाढत यांनी हा. वापरत आहे. ನಾವು ಮೆತ್ತಿಗೆ ಅಡುಗೆಗೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಹೋದಾಗ 2-3 ಜನ ನಿಂತವ್ರು ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ನೀಡಿ ಬರ್ತೀನಿ ಹಾ. ಅಜ್ಜಗಳು ಹಾ. ಎಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಜೋಡಣ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ, ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ನೀಡಿ ಬರ್ತಿದ್ದೆವು. ನಮ್ಮವ್ರ ನಾನು ನಮ್ಮವ್ರ ಹಾಕಿ ಹೋಗ್ಬೇಕಿತ್ತು, ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜ ಬರ್ತೀವಿ ನಮಗೆ हा, ಹೋಗಿದ್ದೆವು ಅಂತ ಬರೋ ಹೇಳಿದಾಗ ಎಲ್ಲಾರು ಆ ಕಡೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಹಚ್ಚಿ ಕಡೆ ಪೇಟ್ ಹೊಡ್ಗದವ್ರತ್ತ. ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಏನೋ ಪಾರ್ ಬರೋಕ್ಕಿಲ್ಲ, ಹುಡುಗರು ತಾಳಕ್ಕಿಲ್ಲ, ಭಾಳ ಕಾಡಾಕತ್ತಂತ. ಯಾರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತ ಹೀಗೆ ನಿಂಗೆ ಬಾಳಮ್ಮ ಮತ್ತು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಸತ್ಪುರುಷರದಾರು, ಅವ್ರ ಕಡೆ ಜರ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತ. ಪಾಪ ಅವು ಏನಿದಾರ್ತ ಅಡ್ವ್ಯಾಗ ಕೇಳ್ಕೊತ ಬಂದವು. ಬಂದು ಅವು ಕ್ಯೂರ್ ಅನ್ನೋದು ಏನು ಗೊತ್ತು ಬಂದವ್ರಿಗೆ, ಅವ್ರಿಗೇನು ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಅನ್ನಕತ್ತು ಯಾರು ಬಾಳುವ ಮತ್ತು ಏನರಿ ಅವ್ರ ನಮ್ದು ಹಿಂಗೆ ತ್ರಾಸ ಮಾಡೈತಿ ಮತ್ತು ಅವ್ರ ಕಡೆ ಬೇಡ್ಕೊರಕ್ಕೆ ಬಂದೆವು ಅಂತ. ಅವ ಏನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಪಂಚ ಸಂತಿಗೆ ಅವರ ಹೇಳು, ಅವ ಏನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಪಂಚ ಸಂತಿಗೆ. ಈಗ ಪಾಪ ಹೆಂಗೆ ಕೂತು ನಾವು ಎಲ್ಲಿಂದ ದೂರ ಬಂದಿದ್ದು. ನಾವು ಜನ ಊಟ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಕಡೆ ಭಂಡಾರ ತಗೊಂಡು ಬರ್ಬೇಕಂತ ಕಾಲು ಬೀಳಕ್ಕೆ ಆಯ್ತು. ಕಾಲು ಬೀಳಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಅವ್ರಿಗೆ ಇವ್ರು ಅನ್ನೋದು ಆಗ ಗೊತ್ತಾತು. ತಾವು ಬಂದು ನಮಗೇನು ಅನ್ನಕತ್ತ ಹೋಗಿ ಗಪ್ಪ ಯಾಕೆ ತೊಡಗನ್ನ ಹಿಡ್ಕೊಡಕೈತೀರಿ, ತೊಡಗನ್ನ ಯಾಕೆ ಹಿಡ್ಕೊಡಕೈತೀರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವಂದಾಗ ಹೇಳಿರಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಐದೇರಿಕ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಬೈಲಾದ್ರು. ತೊಡಗನ್ನ ಯಾಕೆ ಹಿಡ್ಕೊಡಕೈತೀರಿ ಹೋಗ್ರಿ ಅನ್ನೋ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದೆವು. ಭಂಡಾರ ಕೊಟ್ಟರು. ಮತ್ತು ನಾವು ಬರಕತ್ರ ಆ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಎಪ್ಪತ್ತು ನಮಗೆ ಕೆಟ್ಟ ಆಗ್ತೈತಿ. ದೂರ ತಕ್ಕ ಹೋದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಕಂಬಳಿ ಬೀಳ್ತೀರಿ ನೋಡಿ, ನಮ್ಗೆ ಕೈ ಮಾಡ್ತೀರಿ ಕಂಬಳಿಲೇ ಹಿಂಗೆ ಕೈ ಮಾಡ್ತೀರಿ ನೋಡಿ. ಆಟ ಮಾಡಿದಾರೆ ಪರಮಾತ್ಮ ನಮಗೆ. ಕಂಬಳಿಲೇ ಹಿಂಗೆ मेथगे कापशी भागात एकदा आई गेल्या होत्या. त्यांनी गेले तर कसं 2 दिवस 2-3 दिवस राहून त्यांना जेवण खाणं वगैरे करून यायचं त्यांना आवडत होतं. त्यांची इच्छा असणार ते गेले होते. त्याच वेळी पेठ वडगाव त्या भागातून एक कुटुंब फार त्रासात संकटात होते. घरातही काही फार येत नव्हतं, घरातही काही साठवत नव्हतं, मुलं बाळ टिकत नव्हती, घर असं ओसाट पडल्यासारखं फार संकटात आल्यामुळं ते बाळूमाकडे आले होते. आले आणि बसल्यानंतर त्यांनी म्हटले का आला. मग त्यांनी म्हटले असं असं आम्हाला एकाने सांगितलंय तिथं बाळूमामा म्हणून आहे आणि तुम्हाला एवढं संकटात आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे जावा, काय ते त्यांनी मार्ग सांगतील. मग ते बाळूमामा कुठं आहेत म्हणून आम्ही शोधत आलो. ते म्हटलं ते गेलेत निप्पाणीला. अरे बाबा. ते बाळूमामा कोण होते, ते निप्पाणीला गेले. तर ते निराश झाले, काय कोण असतं त्यांना काय माहीत नव्हतं, तसंच बसून राहिले. त्यावेळी आमची आई आता त्यांचं यायचं ते जाऊन त्यांच्या मामाच्या पाया पडले.
पाया पडल्यानंतर त्यांना त्यांना समजलं की बाळूमामा इथं. बाळूमामा इथंच आहे. म्हणजे बाळूमामाने सांगितलं हा, बाळूमामा. तू गेला हा, बरोबर आहे. हा. त्यावेळी त्यांना बरोबर समजलं आहे. की मामा इथंच आहे हा. खरं आम्हाला लपवा लागले आम्हाला हे देईल बरोबर. ते पण येऊन पडले पाया पडले हा. आणि हे केले आणि हिला म्हटले कशाला त्याला सांगायला लागलीस हा. जाऊ दे की चोर चोराच्या अगदी वाटेने बरोबर. मी कशाला त्याचं हे घेऊ असं बोलले त्यांच्या प्रत्यक्षात म्हणजे बरं. त्यांच्या पाठीमाग जी पिढा पिढा आहे आहे. त्या पिढाला त्यांनी शिव्या शिव्या दिल्या. दिल्या. त्या पिढाला त्यांनी हे करत होते. बरोबर, बरोबर. मग त्यांनी पाया पडले हा. मग नंतर करायचं करणार हा. पण तो आल्याबरोबर एकदा शिव्या झाडून झाडून, हा. रांड्याच्या का आला काला, बरोबर. हा मी एकटा तुझं हे घेतलोय काय बरोबर. असं हे त्यांना आलेल्यानंतर शिव्या देणार देणार, बरोबर. शिव्या देऊन त्याच्या म्हणजे पाठीमागे साडेसाती- साडेसाती हा. पळवायचा पळवायचं. त्यांचा उद्देश होता एकदम. त्या लोकांनी पण लोकांना हा. पण त्यांना हितच हे हा. करणार त्यांची पण पुण्य योजना तिथं बरोबर. ओढून आणले एकदम बरोबर. परंतु काकू पाया पडून निघा लागले हा. परंतु केव्हाही हा. काकू पाया पडून निघते हे लोक आपली लोक बरं. मामांच्या जवळ जाते मामा घोंगडं अरे झाडून बापरे. असा आशीर्वाद अरे देतो बापरे. ही शेवटपर्यंत एक फरलांभर बरं. येईपर्यंत ते त्यांचंच दर्शन घेऊन येत होत्या असं प्रत्यक्षात बाबा त्यांना आशीर्वाद आहे बरं. आणि त्यांच्या पुण्याने आम्हाला आशीर्वाद आहे. आता आपण एवढी आम्हाला अनमोल माहिती दिला आणि आज आपलं दर्शन झालं हे म्हणजे आमच्यासाठी फार अनमोल आहे आणि हे जे आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल आम्ही म्हणजे मनापासून आपले आभार आहे. नाही आभार पडायची काही गरज नाही आहे बाळूमामांच्या नावानं जय. नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे. चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमामांचे. देव